नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSCच्या उपयोजित मराठी या अभ्यासक्रमामध्ये आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घटक 2 प्रसारमाध्यमांसाठी लेखन या घटकामध्ये वृत्तपत्रासाठी लेख, नभोवाणीसाठी भाषण, दूरचित्रवाणीसाठी माहितीपटाचं संहिता लेखन या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर आता आपण पुढच्या या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा जो मुद्दा आहे तो महाजाल ब्लॉग लेखन. ब्लॉग पोस्ट म्हणजे आपण लिहित असलेला एखादा मजकूर किंवा एखादी नोंद जी इन्फोग्राफिक्स किंवा व्हिडिओच्या सामग्रीच्या सहाय्याने महाजालावर अर्थात इंटरनेटवर लिहिली जाते. ब्लॉग पोस्टची रचना ही कशी असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. आता सुरुवातीला आपण ब्लॉग पोस्ट म्हणजे काय हे पाहिले. ब्लॉग पोस्ट म्हणजे आपण लिहित असलेला मजकूर किंवा एखादी नोंद इन्फोग्राफिक्स किंवा व्हिडिओच्या सामग्रीच्या सहाय्याने महाजालावर अर्थात इंटरनेटवर लिहिली जाते. त्याला ब्लॉग पोस्ट, ब्लॉग लेखन असं म्हटलं जातं. आता या ब्लॉग पोस्टची जी रचना असते ती कशी असते ते आपण या ठिकाणी पाहू. सुरुवातीला असतो तो मथळा. आपल्या ब्लॉग पोस्टचे शीर्षक संभाव्य वाचकांचे लक्ष वेधून घेईल असे वाचावे किंवा असे असावे. लोकांनी गुगल सर्च किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये एखाद्या विषयासंदर्भात शोध घेतला तर आपला विषय आकर्षक मथळ्याने त्याच्या समोर आला पाहिजे. आपण लिहित असलेल्या विषयाचा शोध घेताना लोक सर्वसामान्यपणे वापरू शकणारे मुख्य कीवर्ड म्हणजेच वाक्यांश आपल्या ब्लॉगच्या मथळ्यामध्ये असल्याची खात्री करा. यामध्ये प्रकाशित तारीख ही अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या ब्लॉगची प्रकाशित तारीख शक्यतो लिहिताना नोंदवावी. आपण वारंवार आपला ब्लॉग अद्ययावत केल्यास पोस्ट तारखा आपल्या वाचकांना अलीकडील नवीनतम पोस्ट कोणती आहे हे निश्चित करण्यात मदत करू शकतात. तर ब्लॉग पोस्टची वर्गवारी कशी करावायची हे आपण या ठिकाणी चर्चा करू. आता आपण तयार केलेल्या प्रत्येक ब्लॉग पोस्टची श्रेणी टॅग वापरण्याची एक पद्धत आहे, ज्यामुळे आपल्या ब्लॉगचं वाचन करणारे आणि आपला ब्लॉग ॲक्सेस करणारे जे इंटरनेट सफर्स असतात त्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या ब्लॉगवर ऑनलाईन थांबणे भाग पडते. आपल्या ब्लॉग पोस्टचा पहिला परिच्छेद असा असावा किंवा असा लिहावा की जो लोकांना खिळवून ठेवेल, लोकांना किंवा वाचकांच्या मनावर पकड खिळवून ठेवेल आणि लोकांना पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्याची इच्छा होईल. तसेच पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लोक त्याची मते नोंदवतील. यातली मुख्य सामग्री अशी असते. ब्लॉग पोस्टमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मुख्य सामग्री. कारण या मुख्य सामग्रीमध्ये ब्लॉग पोस्टचा मुख्य मजकूर हा समाविष्ट असतो. इंटरनेट वापरकर्त्याने त्याच्या आवश्यक असणाऱ्या माहिती संदर्भात शोध घेताना त्याला आपला ब्लॉग सापडलेला असतो. त्यामुळे आपली माहिती अधिकाधिक परिपूर्ण असावी आणि परिचयाच्या परिच्छेदांमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पूर्तता या मुख्य सामग्रीमध्ये झाली पाहिजे. याची दक्षता ब्लॉगरनं घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. कधीकधी मथळ्यानंतर उपमथळेसुद्धा या ब्लॉग लेखनामध्ये महत्त्वाचे असतात. ब्लॉग पोस्टमध्ये उपमथळे हे सुद्धा आवश्यक असतात. या उपमथळ्यांच्या माध्यमातून अत्यंत सुव्यवस्थितपणे विषयाची मांडणी आपणास करता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या वाचकाला नेमका विषय शोधायचा असेल तर उपमथळे त्याला ब्लॉग पोस्ट वाचताना फायदेशीर ठरतात. त्यामुळे वाचकांची पूर्ण वेळ ब्लॉग वाचून त्याचा जास्त वेळ घालवण्यापेक्षा अतिघाईतल्या वाचकांसाठी
हे उपमथळे अत्यंत फायदेशीर ठरतात. आता यातले ब्लॉग पोस्टमधला जो काही अत्यंत महत्त्वाचा जो काही मजकूर असेल तर तो बोल्ड करून त्याला ठळक करणं अत्यंत गरजेचं आहे, किंवा त्याला एका विशिष्ट स्क्वेअर बॉक्समध्ये विशिष्ट रंगाचे बॅकग्राऊंड टाकून ते मांडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमधील हा जो मजकूर आहे तो हायलाईट झाला पाहिजे, म्हणजे महत्त्वाचे मुद्दे वाचकांच्या नजरेतून सुटणार नाहीत, अशी काळजी ब्लॉगरने घेणे गरजेचे आहे. आपल्या ब्लॉग पोस्टमधील मजकुराच्या आणि सामग्रीच्या अनुषंगाने त्याची संबंधित प्रतिमा म्हणजे इमेजेस किंवा व्हिडिओ याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपापल्याला तो मुद्दा चर्चेला घ्यायचा असेल तर त्याच्याविषयी अधिक माहिती ही वाचकांना होऊ शकेल. आता ब्लॉग पोस्टमध्ये जो मजकूर आपण मांडलेला आहे त्याचा थोडक्यात सारांश ब्लॉग पोस्टच्या शेवटी असावा आणि साधारणपणे 1 ते 2 परिच्छेद असावा, जेणेकरून आपण कोणतीही सामग्री वाचली आहेत हे वाचकांना समजेल. म्हणजे थोडक्यात शेवटच्या 2 परिच्छेदामध्ये निष्कर्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता या ब्लॉग पोस्टचा काय हेतू असेल तर ब्लॉग पोस्टचा मुख्य हेतू म्हणजे मनोरंजनातून उद्बोधन, सोबतच आपल्याला किंवा वाचकाला आनंदित करणे, त्याच्या समस्याबद्दल त्यांना मदत करणे, गोष्टी कशा करायच्या हे शिकवणे, आपल्याशी किंवा एकमेकांशी संपर्क साधण्यास आणि आपल्याला समविचारी लोकांचा समुदाय तयार करण्यास एक मदत होते असं आपल्याला सांगता येईल. आपल्याला माहिती असलेल्या नवीन ज्ञानापासून वाचकांना अवगत करणे, म्हणजे एकंदरीत या ब्लॉग पोस्टचा हेतू हा असा सांगितला जातो. आता ब्लॉगवरील लेखन करताना काय काळजी घ्यायची याचा विचार आपण या ठिकाणी आता करू. जो ब्लॉग लेखक आहे तो लिहित असताना आकर्षक विषयाची निवड हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जी काही ताजी घडामोड असते, चालू घडामोडीच्या काही समस्या असतील, या समस्यांविषयी आपण लिहिलं पाहिजे. आपल्या वाचकांना नेमकं काय महत्त्वाचं वाटतं याचा विचार करूनच ब्लॉगवर लेखन करावं. त्यासाठी आपण विषयाच्या संदर्भात विचारमंथन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण अलीकडे काय वाचत आहोत, कोणत्या पद्धतीने विचार करत आहोत, समाजाचे निरीक्षण करताना आपल्या काय लक्षात येते, सर्वसामान्यांना कोणते प्रश्न पडलेले आहेत, जगात सध्या नवीन काय सुरू आहे, दैनंदिन जीवनात घटनाबद्दल आपलं मत काय आहे, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, प्रादेशिक, वाणिज्यविषयक, तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य, चालू घडामोडी या सर्वांसंबंधी आपले जे एक मत आहे ते मत व्यक्त करून आपण ब्लॉगमध्ये लिहू शकतो. सर्वप्रथम आपण ज्या विषयावर लिहायचे त्या विषयावर संशोधन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी चौफेर वाचन करणं हेही महत्त्वाचं आहे. विशिष्ट विषयातील अद्ययावत माहिती जाणून घेणं, त्या विषयाशी संबंधित जाणकारांशी चर्चा करणं इत्यादी गोष्टी आपल्याला सहजपणे करता येतील. आपल्याला जे म्हणायचे आहे, जे विचार प्राधान्याने मांडायचे आहेत ते या ठिकाणी आधी कोणी सांगितलेले आहे का, त्या संदर्भात त्याची मते काय होती, ती त्याच्या मांडणीमध्ये कुठले प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत का, आपण या विषयावर स्वतःच्या दृष्टिकोनातून नेमके काय मांडू शकतो, आपल्या विषयाचे आणि विचारांचे वेगळेपण काय, या गोष्टींचा उहापोह ब्लॉग लिहिण्याआधी आपण निश्चितपणेच केला पाहिजे. आपल्याला जो विषय मांडायचा आहे त्या संबंधीची एक आउटलाईन तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जी पोस्ट करणार आहोत, लिहिणार आहोत त्या दिशेने विचार करून आपण लिहावयास सुरुवात करावी. त्यासाठी आपण आपल्या वाचकांचा विचार करावा. ब्लॉग लिहिताना सुरुवातीला एका पॅरेग्राफमध्ये आपल्या विषयाचा थोडक्यात परिचय करून द्यावा. हा परिचय चित्तवेधक आणि आकर्षक असावा, जेणेकरून वाचकाला संपूर्ण ब्लॉग वाचण्याची इच्छा निर्माण होईल. चित्तवेधक व आकर्षक परिचयानंतर आपण आपल्या ब्लॉगला लिहावयास सुरुवात करू शकतो. यामध्ये आपल्या विषयाकडे आपण गंभीरतेने पाहून तसे आपल्याला मांडणी करता येईल. शेवटी आपण जे पोस्ट करत आहोत, लिहित आहोत ते विचारपूर्वक पोस्ट केली पाहिजे. त्यासंबंधी आपण अशा सूचनांचं स्वागत केलं पाहिजे. फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअपसारख्या या सोशल मीडियामधून आपण या प्लॅटफॉर्मवर विविध गोष्टी शेअर करीत असताना त्यासंबंधीची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. ब्लॉग लिहिण्यामध्ये
घालवलेला जो काही वेळ आहे इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये कमी अधिक असू शकतो, परंतु ब्लॉग लिहिण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचे दीर्घ आयुष्य होय. कारण या महाजालाच्या स्मरणिकेमधून अर्थात इंटरनेटच्या मेमरीमधून ब्लॉग कधीही डिलीट होत नसतो. ब्लॉग पोस्ट लिहिणे हे एखादे वाहन चालवण्यासारखे आहे. पहिल्या दिवशी ते व्यवस्थितपणे चालवता येत नाही. हळूहळू सवयीने आपण त्यामध्ये प्रावीण्य मिळवत जातो. ब्लॉगचे असेच आहे. ब्लॉग हळूहळू जसा आपण त्याच्यामध्ये कंटेंट विकसित करत जातो तसं तसं ब्लॉगचा वाचक वर्ग वाढून आपल्या ब्लॉगला प्रसिद्धी मिळत असते. थोडक्यात एखादा विषय निवडून बाह्यरेषा तयार करून संघटित संशोधन करून आणि सत्यता तपासून आपल्या ब्लॉग पोस्टरला तयार करा. एक मथळा तयार करा जो माहितीपूर्ण असेल आणि वाचकांचे लक्ष वेधून घेईल. आपली पोस्ट वर्धित करण्यासाठी, त्याचा प्रवाह सुधारित करण्यासाठी, विनोद जोडण्यासाठी आणि जटिल विषयांचे वर्णन करण्यासाठी त्याच्याशी संबंधित विविध चित्रे, फोटो हे आपण वापरलं पाहिजे. आपले ब्लॉग पोस्ट संपादित करा. पुनरावृत्ती टाळण्याचे सुनिश्चित करा. तिचे प्रवाह तपासण्यासाठी आपली पोस्ट मोठ्याने वाचा. वाक्य आणि परिच्छेद लहान ठेवा. परिपूर्तता दाखवू नका. मजकूर कापण्यास किंवा आपले लिखाण जुळवून घेण्यास ही आपण तडजोड केली पाहिजे. म्हणजे एकंदरीत ब्लॉग लिहित असताना आपण आपल्या पोस्टचा हेतू काय, त्या ब्लॉगवर लिहित असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणते विषय निवडले पाहिजेत, हा आपण या ठिकाणी विचार केला. तसं पाहिलं तर आपण जर यूट्यूबवर ब्लॉग लेखन कसे करावे या गोष्टीविषयी गुगलला सर्च केले किंवा यूट्यूबवर जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे आपणाला मिळू शकेल. त्यामुळं महाब्लॉग कसा निर्माण करावा, महाब्लॉगवर किंवा या ब्लॉगवर लेखन कसं करावं याचा विचार करत असताना आपण हे गुगलला सर्च करा आणि त्यामधून जर तुम्हाला लिहावायची इच्छा असेल तर अशा ब्लॉगवर आपण लेखन करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. त्यानुसार आपल्याला या गोष्टीची म्हणजे छाननी करता येईल आणि ब्लॉग लिहिता येईल. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या घटकाच्या शेवटच्या या मुद्द्याकडे वळणार आहोत. म्हणजे नवसमाज माध्यमांसाठी लेखन हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची चर्चा करू. ठीक आहे. धन्यवाद.